राज्यामध्ये अनेक नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी मतदानाचा हक्क बजावला। तिकडे सोलापुरात ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेंनी खासदार लेक प्रणिती शिंदे यांच्यासोबत मतदान केलं। केंद्रीय मंत्री पियुष गोयल, खासदार संजय राऊत, माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनीही मतदान केलंय। माजी खासदार इम्तियाज जलील यांनीही संभाजीनगरमध्ये मतदानाचा हक्क बजावला। तर महापालिका निवडणुकीसाठी अनेक नेत्यांनी सहकुटुंब मतदान केलं। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावलेला आहे। मंत्री गणेश नाईक यांनीही मतदान केलंय। आधी गणेश नाईक आणि त्यांच्या कुटुंबियांचं नाव यादीमध्ये नव्हतं, त्यामुळे तासभर गोंधळ उडालेला। मात्र तासाभरानंतर नाईकांचं नाव सापडलं आणि त्यांनी मतदान केलंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी देखील मतदान केलं, तर अकोल्यात खासदार अनुप धोत्रेंनी मतदानाचा हक्क बजावला। भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश जावडेकर यांनीही मतदान केलंय, तर आमदार राजेश मोरे यांनीही मतदानाचा हक्क बजावला। अनेक दिग्गज अभिनेत्यांनी देखील मुंबईत मतदानाचा हक्क बजावलेला आहे। अभिनेते नाना पाटेकर यांनी मुंबईत मतदान केलं। अभिनेत्री खासदार हेमा मालिनी यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला। अभिनेता सुनील शेट्टी यांनी मतदान करत आपल्या मतदान झाल्यावर मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं। ज्येष्ठ कवी गुलजार यांनीही मतदान केलं, तर अभिनेता अक्षय कुमारनेही आपला हक्क बजावलेला आहे। सकाळपासूनच अनेक नेत्यांनी मतदानासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। अशातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी 7:30च्या पहिल्या ठोक्यालाच मतदानाचा हक्क बजावला। मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनीही मतदान केलं। त्यानंतर ज्येष्ठ नेते राम नाईक यांनीही मतदान केलं। अभिनेता सुमित राघवन, अभिनेत्री ट्विंकल खन्ना यांनीही मतदानाचा हक्क बजावलेला पाहायला मिळाला। सचिन तेंडुलकरनेही मतदान केलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।